त्या दयाळू बापा, हे स्वर्गातील जीवंत प्रभुदेवा, पवित्र आत्मा, पवित्र त्रैक्या एकच देवा, रात्रभर तू आम्हाला चांगलं सांभाळून आजचा हा नवीन गोड दिवस दाखवलेला आहेस. या नवीन दिवसामध्ये तू आम्हाला आतापर्यंत इतकं चांगलं सांभाळून आमच्या हव्या त्या गरजा तुझ्या स्वर्गीय भांडारातून तू पूर्ण केलेल्या आहे. हे दयाळ बापा, आम्ही तुझे मनापासून आभार मानतो, तुला धन्यवाद देतो, तुझे उपकार स्तुती करीतो. तू आम्हाला दररोज नवीन दिवस दाखवून तू आमच्यावर किती प्रेम करतोस, तू आम्हाला किती सांभाळतोस हे तू आम्हाला दररोज दाखवून देतोस बापा. ह्या तुझ्या दासांना तू त्यांना दर्शन देऊन सांगितलं, आमचं घर दाखवलं, त्याबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो, तुला धन्यवाद देतो बापा. त्यांच्या येण्या जाण्याचा प्रवास तू आशीर्वादित केलेला आहे, त्यांना सुद्धा तू चांगलं सांभाळतो बापा. तू त्यांची काळजी घेतो, तू त्यांना तुझ्या कृपेत तुझ्या आशीर्वादात त्यांची वाढ करतोस बापा. हे दयाळ बापा, त्यांचे मनोधैर्य तू वाढव, त्यांना तू आशावादी कर, त्यांच्या सर्व इच्छा आणि मनोकामना तू पूर्ण कर बापा. हे दयाळ प्रभू परमेश्वरा, आमच्या देवा, हे आमच्या प्रभू पवित्र आत्मा, सदोदी तू त्यांच्या बरोबर हजर असतोस, त्यांना सांभाळतोस, त्यांच्या करवी अनेक सुवार्तेचं काम तू त्यांच्याकडून करून घेतोस. म्हणून आम्ही तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो, तुझे उपकार स्तुती करतो बापा. इथून पुढे त्यांच्या सेवेत तू जास्तीत जास्त वाढ कर, सतत आणि सतत तू त्यांचा सांगती हो. आणि आमच्या सर्वांच्या प्रार्थना, इच्छा, विनंत्या आणि गरजा आम्ही मागण्या अगोदरच तुला माहित आहे बापा, त्या तुझ्या कृपेने तुझ्या इच्छेने तू पूर्ण कर बापा. ही प्रार्थना धन्यता आणणारा आमचा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या पवित्र आणि गोड नामात करतो म्हणून तो आहे. आमेन आमेन आमेन. काढूया आपण प्रेषितांची कृत्य 14वा अध्याय 21वे वचन बघा बरं. प्रेषितांची कृत्ये 14वा अध्याय 21वे वचन. अंत्योखियास परतले, त्या नगरात सुवार्ता सांगून त्यांनी पुष्कळ शिष्य केल्यावर लुस्त्र, इकुन्या व अंत्योखिया ह्या नगरात ते परत आले. प्रेज द लॉर्ड. आणखी एक वचन बघूया. प्रेषितांचीच कृत्य 20वा अध्याय 23वे वचन. 23वे वचन. केवळ इतके कळते की बंधने व संकटे माझी वाट पाहत आहेत. याविषयी पवित्र आत्मा मला नगरोनगरी साक्ष देत आहे. आमेन आमेन. प्रियांनो, पौलाने आपल्या सेवा कार्यामध्ये सुवार्तेला कशी जागा दिली, सुवार्ता तो कशी सांगायचा, सुवार्ता सांगितल्याशिवाय त्याला चैन पडत नव्हतं, सुवार्ता सांगितल्याशिवाय त्याच्या मनाला, त्याच्या आत्म्याला प्रसन्नता वाटत नव्हती. हे आपण 14वा अध्याय 21व्या वचनामध्ये वाचलं. आणि 20व्या अध्यायाच्या 23व्या वचनामध्ये आणखी एक शब्द पौलाच्या द्वारेच आपण वाचला. त्या ठिकाणी तो म्हणत आहे, इतकेच की मी ज्या ठिकाणी जात आहे त्या ठिकाणी बंधने आणि संकटे माझी वाट पाहत आहे. प्रियांनो, विचार करा, ज्या सेवकाला जिथं सेवेला जायचं आहे
त्या ठिकाणी त्याची स्वागत करण्यासाठी कोणत्या गोष्टी रेडी झालेल्या आहेत हे ज्या सेवकाला अगोदरच माहीत असतं आणि माहीत असूनही तो त्या ठिकाणी जातो. प्रियांनो, एवढं धाडसाचं कार्य पवित्र आत्मा असल्याशिवाय कोणाला करता येणार नाही. बघा, सध्याचं वातावरण थोडंसं संकटाचं आलेलं आहे. आज जो तो म्हणतो सांभाळून सेवा करा, सांभाळून सेवेला जात जा, परिस्थिती बघून तुम्ही सेवा करण्याचा प्रयत्न करा. पण पाऊल आपल्या पत्रात बोलत आहे की संकटे आणि दुःख माझी वाट पाहत आहे, क्लेश आणि संकटे माझी वाट पाहत आहे. प्रियांनो, हे माहीत असूनही पाऊल सेवेला जात होता. उगाच त्याला कनिष्ठ संदेष्टा हे नाव देवबाप्पाने दिलं नाही प्रियांनो. कारण ज्याला देवाचा आत्मा चालवितो ना प्रियांनो, त्यांचं ख्रिस्तामधलं जीवन आहे ना, जगणे हे ख्रिस्त मला आणि मरणे हा लाभ, या अनुषंगाने ते बोलून दाखवित नाही, करून दाखवणारे असतात. आणि पाऊलाने आपल्या भावी सेवेमध्ये या गोष्टी एका वचनातून आम्हाला कळवलं आहे. क्लेश आणि संकटे माझी वाट पाहत आहे. त्यावेळेला असं नव्हतं प्रियांनो की कुठं गेलं की सेवेसाठी मोकळं वातावरण आहे. जिथं तिथं ख्रिस्ताच्या नावाचा विरोध करणारे त्या समयामध्ये होते. आणि शास्त्री, सदुकी, परुषी व याजक या 4 वर्गाच्या लोकांनी सगळ्या यरुशलेममध्ये सांगितलं होतं. बघा, त्याचा पुरावा आपण अगोदर बघू. प्रेषितांची कृत्य 4था अध्याय 18वं वचन. अगोदर पुरावा बघू, मग देवबाप पुढं बोलत आहे. 4था अध्याय 18वं वचन. मग त्यांनी त्यांना बोलावून असे निक्षून सांगितले की येशूच्या नावाने अगदी बोलू नका अथवा शिकवूही नका. बघा प्रियांनो, असं वातावरण अख्ख्या यरुशलेमच्या बाहेर या याजकांनी, सदुकी, परुषी या वर्गांनी फैलवलेलं होतं. म्हणजे येशूचं नाव घेणं जवळपास या 4 वर्गाच्या पंथांनी लोकांपर्यंत जाण्याला मज्जाव केलेला होता. म्हणून येशू ख्रिस्त या 4 पंथाच्या लोकांना नेहमी म्हणायचा, तुम्ही स्वर्गात जात नाही, आणि जे स्वर्गात जायला इच्छुक होतात त्यांना तुम्ही आडकाठी आडखळण होता. अशी परिस्थिती असतानाही पाऊलाने यरुशलेमच्या बाहेर देव बाप्पाची सेवा करायला गेला. अतिशय नाजूक परिस्थिती असतानाही पाऊल देवाचं वचन गाजवीत होता. आज आमच्यावर किरकोळ आलेले आहेत बाबी, अतिशय किरकोळ. फक्त शब्दाचा थोडा बहुत प्रहार चाललेला आहे आणि काही ठिकाणी थोडे बहुत त्यापेक्षा अधिक काही कृत्य होत आहेत. पण पाऊलाच्या काळामध्ये असं होतं प्रियांनो. म्हणून पाऊल त्याची सेवेची आणि दुःख सहन करण्याची प्रक्रिया त्याने वचनात सांगून ठेवली. आपण ते वचन नाही पाहणार, पण तो रेफरन्स मी सांगत आहे. 2 करंती 11वा अध्याय 23 पासून ते जवळपास 30 वचनापर्यंत जर तुम्ही वाचलं ध्यान देऊन, तर तिथं पाऊलाने प्रभूकरिता काय काय दुःख सहन केलं, कसं दुःख सहन केलं ते सांगण्यात आलेलं आहे. 2 वेळेस पाऊलाला अर्धा मेला म्हणून गावाच्या बाहेर टाकण्यात आलं प्रियांनो. लोक म्हणले मेला हा, आता द्या याला टाकून, हा काही क्षणात याचा प्राण निघून जाईल. प्रियांनो, त्यावेळेला पाऊलाला जाग करायला कोण आलं माहिती आहे? कोणाला दिसलं नाही. परंतु पाऊलाने पाहिलं की स्वर्गदूत मला जागे करायला आले.
आणि स्वर्गदूतांनी माझ्या सगळ्या काही वेदना क्षणार्धामध्ये शरीरातून घालवून दिल्या आणि पुन्हा पाऊल उठून सेवेला गेला. हे तर एकच घटना त्या वचनातली मी सांगितले. अशा अनेक घटना आहेत. येशू ख्रिस्तांनी 39 फटके एकदा खाल्लेली. कितींदा खाल्ले? एकदा खाल्ले. पाऊल आपल्या पत्रात सांगतो, मी 39 फटके 5 वेळेस खाल्ले. पहा प्रियांनो, येशू ख्रिस्ताने एकदा आमच्या पाप क्षमेसाठी 39 फटके खाल्ले, पण त्या पाऊलाला सुवार्ता गाजविताना 5 वेळेस 39 फटके खावे लागले. आम्ही खातून का? आम्ही खातून? अहो, आम्हाला एखादा वेडावाकडा शब्द जर कुणी बोलत आम्ही त्या गावाचं नाव घेणं सोडून देतो. नको, त्या गावामध्ये मला असा असा वेडावाकडा शब्द बोलले, मी तिथं पाय नाही ठेवणार. पाऊलाने अशी सेवा नाही केली. ज्या ठिकाणी पाऊलाला वाटायचं ना जास्त विरोध आहे, पाऊलाला ही खात्री पवित्र आत्मा द्यायचा, याच ठिकाणातून तुला भरपूर विश्वासणारे मिळतील आणि मंडळी या ठिकाणातून उभी राहणार आहे. पाऊल घाबरला नाही. म्हणून जाणकार लोक म्हणतात, काय म्हणतात? संकट हे विजयाची सुरुवात आहे. आणि आज तुमच्यावर पण जे काही संकट आहेत ना, ते विजयामध्ये देव बदलणार आहे. संकट असेच येत नाही प्रियांनो. ज्या देवाने एदेन बागेत आदामाला हवेला जो आशीर्वाद दिला, तो खोटा आशीर्वाद दिलेला नाही. आशीर्वादित व्हा, फलद्रूप व्हा, पृथ्वी व्यापून टाका, हा आशीर्वाद क्षणभराचा प्रभू परमेश्वराने एदेन बागेत दिला नव्हता. आज पाहतो आम्ही की आज जगामध्ये जर कोणाला प्लॉट खरेदी करायचा असलं तर प्लॉटसाठी जागा उरलेली नाही. रो हाऊसिंगमध्ये तुम्हाला जागा प्लॉट मिळू शकतो, पण रिकामी जमीन आज बहुसंख्य ठिकाणी तुम्हाला मिळणार नाही. कारण प्रभू परमेश्वराने जो आशीर्वाद एदेन बागेत आदाम हवेला दिला, तो आशीर्वाद आता जवळपास पूर्ण होत आहे. योनाच्या समयात जे होत होतं, लग्न करून दिलं जात होतं, लग्न करून घेतलं जात होतं, घरे बांधली जात होती. आज काय चाललंय प्रियांनो? उघड्या नेत्राने बघतात ना, जिकडं तिकडं घर बांधण्याचं काम चाललंय, रो हाऊसिंगचं चाललंय. कुणी जमिनी खरेदी केल्या असल्या ते आपल्या जागेमध्ये राहण्याचं घर बांधित आहे. दिसतंय ना तुम्हाला उघड्या रीतीने. आमच्या भागामध्ये आम्ही उघड्या नेत्राने पाहतो. जे कोणी डिफेन्समधून रिटायर झाले ते घरं बांधित आहेत. जे मिलिटरीमधून रिटायर झाले ते घरं बांधित आहेत. जे कंपनीमध्ये काम करत आहेत पण त्यांनी पैसा साठवून घरासाठी राखून ठेवला, ते पण आज घर बांधित आहेत. आम्ही आमच्या एरियामध्ये उघड्या नेत्राने पाहतो. योनाच्या काळात जे होत होतं ते जेव्हा मनुष्याच्या पुत्राच्या काळात होईल, तेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या प्रियजनांना घेऊन जाण्यासाठी वेळ लावणार नाही, असं वचनात सांगितलंय. जे योनाच्या समयात होत होतं तेच पुत्राच्या समयामध्ये होईल, असं शुभवर्तमानामध्ये सांगण्यात आलेलं आहे. प्रियांनो, देव बाप्पाने ज्या पण घटना बायबलमध्ये लिहिल्या, त्या घटनेच्या बाहेर या जगामध्ये काही घडत नाही. आम्ही जर असतो पाऊलाच्या जागेवर त्या समयामध्ये आणि इतकं वातावरण सुवार्तेला टाईट झालेलं आम्ही जर पाहिलं असतं, आम्ही केली असती का प्रभूची सुवार्ता सांगण्याचं काम? प्रियांनो, ज्यांनी सेवा केली ना ते अतिशय आशीर्वादित जन आहेत आणि त्यांना इतका सुंदर मुकुट देवबाप आमच्या समक्षतेमध्ये देणार आहे. आम्ही पाहणार आहोत ते मुकुट त्यांचा. प्रियांनो, ही माहिती असताना पुन्हा काढा प्रेषितांची कृत्य 20वा अध्याय 23वं वचन पुन्हा वाचा. बघा तिथं पाऊल कसा बोलतोय, काय मर्माचे शब्द आहेत पाऊलाचे. 20वा अध्याय 23वं वचन.
इतकेच की 23. केवळ इतके कळते की बंधने व संकटे माझी वाट पाहत आहेत. पाहिलं, बंधने आणि संकटे माझी वाट पाहत आहेत. ज्यांना याची माहिती असतानाही त्या भागात सुवार्तेला जाणं साधं समजू नका प्रियांनो. हे आम्ही बोलत आहोत, हे ऐकत आहोत, पण ज्यांनी ही क्रिया केली ना त्याच्या जीवाला माहिती आहे की त्यांनी प्रभूसाठी कशा प्रकारचं दुःख सहन करून प्रभूची सुवार्ता गाजवली. आजची परिस्थिती तर अशी झाली, कोणता सेवक जर कोणत्या पाळकाच्या विश्वासणाऱ्याच्या परिवारात गेला तर पाळकाला धडकी भरायला सुरुवात होती. अरे माझ्या सेवा कार्यात हा पाळक कशाला गेला त्या परिवारात, ह्या पाळकाने त्या परिवारात जाण्याची हिंमत कस काय केली. यांनो, कोणत्याही पाळकाजवळ जे पण विश्वासणारे आहेत ना ते पाळकाची प्रॉपर्टी नाही. पाळकांनी कधी या भ्रमात राहू नये की ही माझी प्रॉपर्टी, ही देवाची प्रॉपर्टी आहे. आणि या देवाच्या प्रॉपर्टीला वचन सांगण्यासाठी देवाचा आत्मा कोणत्याही सेवकाला कुठंही पाठवीन. जो सेवक आत्मेने सेवा करणार आहे तो तर घाबरणार नाही. आणि मला माझ्या सेवा क्षेत्रामध्ये ना या गोष्टीचा अनेक वेळेस सामना करावा लागला. काही पाळकांनी मला रस्त्यात अडवून विचारणा केली, पाळक साहेब तुम्ही त्या परिवारात कशाला गेले होते, तो परिवार माहिती का कोणाचा आहे, माझा परिवार आहे, तुमचा काय अधिकार होता त्या परिवारात जायचा. प्रियांनो, जेव्हा एखादा सेवक एखाद्या सेवकाला हे बोलतो ना तेव्हा स्पष्टपणे दिसून येतं त्या सेवकाच्या बोलण्यावरून की सेवक त्या परिवाराला आपली मालकी समजतो. ती देवाची प्रॉपर्टी आहे हे त्याच्या ध्यानातच राहत नाही. तो म्हणतो माझ्या मालकीचे. प्रियांनो, उगाच देव बाप्पाने मार्क 16:15 मध्ये सांगितलं नाही जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. देवाने सेवकाला फुल अधिकार दिलाय, जा माझ्या नावाने ज्याला सुवार्ता सांगण्यासाठी मी इच्छुक आहे तिथं मी तुम्हाला जायची परवानगी देतो. आज मला आपल्या परिवारात येण्यासाठी देव बाप्पाने उशिरा दाखवलं. प्रियांनो, आज तुम्हाला आहे ना स्वयंपाक बनवायची तकलीफ देव बाप्पाने देण्याचं न ठरवलं. बघा देव बाप किती प्रेमळ आहे, आमच्या बहिणींची काळजी घेणारा प्रभू आहे. अरे सेवक आलेत, आता काय करावं तुम्ही गोंधळून जाऊ नये म्हणून मला उशिरा पाठवलं. पण सर्वात उत्तम काम देव बाप्पाने माझ्या हातून केलं ज्याची तर माझ्या ध्यानामनातही आठवण राहिली नव्हती. तुमच्या शेतावर जाऊन प्रार्थना करण्याचं या दासाला अनमोल संधी मिळाली. सर्वात आशीर्वादाची घटिका माझ्यासाठी प्रियांनो. त्याच्यासारखी माझ्या सेवेमध्ये आशीर्वादाची घटिका नाही. कारण एखाद्याच्या शेतावर जाऊन देव बाप्पाच्या नावाने प्रार्थना करणं साधी गोष्ट नाहीये. देव बाप्पाला आठवणीत आणायचं साधं काम नाहीये, साधी सेवा नाही. हे थोड्या सेवकांना ही सेवा करण्याची संधी देवबाप देतो. प्रियांनो, त्या शेतीवर देवबाप विपुल आणि भरपूर आशीर्वाद पाठवलेला आहे. तुम्ही अनुभव घेता की त्या शेतीवर देवबाप्पाने कसा आशीर्वाद पाठवला. पण जराशी वाट बघावं लागणार आहे. प्रत्येक गोष्टीचा समय देवबाप्पाने ठेवलाय. तो समय ज्या वेळेला येईल त्यावेळेला या दासाचे शब्द देवबाप तुम्हाला आठवणीत आणून देईन की माझ्या वयोवृद्ध दासाने काय शब्द संदेशामध्ये उद्गारले होते ते शब्द मी पूर्ण करत आहे. प्रियांनो, सगळ्यांचे शब्द फेल होते जीवनामध्ये. सेवकाच्या मुखातून निघणारा शब्द कधी फेल होणार नाही, कारण तो स्वतःच्या मनाने कधी सांगत नाही. देवाच्या आत्म्याने कळवल्याशिवाय त्याच्या मुखातून शब्द पण निघत नाही. काही जण म्हणतात काय नाही हो, बुद्धीचा संदेश देतात, बुद्धीचं सांगतात. ज्यांच्याजवळ नसताना त्यांच्याच मुखात असे शब्द असतात.
ज्यांच्या जवळ असतं ना ते कधी दुसऱ्याची निंदा करत नाही, दुसऱ्याच्या संदेशाला नावं ठेवत नाही. म्हणून देवबाप म्हणला वाचनात, संदेशाचा धिक्कार करू नको. पण काही जणांना ना एकमेकाच्या संदेशाचा धिक्कार करण्याची सवय लागून गेलेली, आणि ज्याला एकमेकाच्या संदेशाच्या धिक्कार करण्याची सवय लागते ना प्रियांनो, त्यांच्या मुखातून पवित्र आत्मा बोलन का? कारण जो पण सेवक येतो आत्म्याच्या प्रेरणेने बोलण्यासाठीच येतो. त्याला आत्मा पाठवतो तेव्हाच तो जातो. जो बुद्धीने जाणार आहे तो काय करतो मला माहिती नाही, त्याची माहिती मी जमा केलेली नाही. पण आत्म्याने सेवा करणारा सेवक बघा किती पॉवरफुल असतो, त्याच्या शब्दात किती पॉवर असतो. किरण ब्रदर बघता ना तुम्ही, ऑनलाईनवर जावा, ते बोलतात, किती पॉवर आहे त्यांच्या शब्दामध्ये. आहे ना पॉवर, याला म्हणतात आत्म्याचा पॉवर. आत्मा घाबरत नाही कोणाला बोलायला, आत्मा निडर आहे, निडर. आणि सेवक पण आत्म्याला असंच निडर हवा आहे. डरपोक सेवक नकोय प्रभूला. डरपोक सेवक सेवाच करू शकत नाही. म्हणून देवबाप म्हणलं मला डरपोक सेवक नको आहे, मला धैर्याने सामर्थ्याने बोलणारा सेवक हवा आहे. आणि जो धैर्याने सामर्थ्याने बोलणारा आहे तो कधीही स्वतःला उंच करीत नाही, तो प्रभू परमेश्वराला उंच करतो, प्रभूचं गौरव प्रगट करतो, प्रभूची महती तो सांगतो. प्रभूजवळ काय काय अस्तित्व आहे त्याची ओळख वचनातून तो करून देतो. आणि आणखी एक ओळख करून देतो पवित्र आत्मा, की माझ्या सेवकाने माझ्यासाठी काय काय सहन केलं. पौलासारखं अख्ख्या बायबलमध्ये कोणत्याही सेवकाने आत्तापर्यंत दुःख संकट सहन केली नाही. जरूर तुम्ही संदेश झाल्यानंतर, हा संदेश ऐकल्यावर 2 कोरिन्थीकराचा 11वा अध्याय 23 पासून 30 वचनं जरूर वाचा. मग तुमच्या लक्षात येईल की पौलाने प्रभूच्या सेवेसाठी काय काय सहन केलं, काय काय सहन करण्याच्या प्रक्रियेतून पौलाने स्वतःला नेलं. अहो, ज्याला ऑलरेडी सेवेला जाण्या अगोदर त्या गावात जाण्याची माहिती आहे, तरी पाऊल त्या गावात सेवेला गेला. काय धन्य म्हणावं पाऊलाला. अहो, आम्हाला तर आजकाल विश्वास न, ब्रदर त्या गावात जाऊ नका बरं का, तिथं रे एक जण फार बोलणार आहे, त्याचा तुमचा सामना झाला तो फाडाफाडा बोलन तुम्हाला. कशाला बोलणं खायला जाता? जिथं काय बोलणार नाही, जिथं सेवा व्यवस्थित होईन अशा ठिकाणी सेवेला जा. आमची सेवा करण्याची पद्धत अशी आहे, पण पाऊलाची पद्धत अशी होती, जिथं विरोध व्हायचा तिथंच पाऊल जादा जायचा. तिथूनच पाऊलाला हार मंडळी उभी करण्याची देवबाप्पाने प्रेरणा दिली. म्हणून बायबलमध्ये पाऊलाच्या 13 मंडळ्या आहेत. 13 मंडळे स्थापन करणं साधी गोष्ट नाही. ज्यांना देवाचं नाव माहिती नव्हतं, येशू माहिती नव्हता, त्यांना येशू ख्रिस्तात आणणं इतकं सोपं नाही. आज आम्ही विश्वासणाऱ्याकडे जातो सेवेला तर दुसरा पालक लगेच आमच्यावर ॲक्शन घेतो. कशाला गेले माझ्या मेंबरकडं, लगेच मेंबरची भाषा, माझं मेंबर आहे. मग प्रभूचा मेंबर कोण आहे? तो जर तुमचा मेंबर झालेला आहे तर प्रभूचा मेंबर कोण आहे? प्रियांनो, बोलताना सेवक आपले मुखावर ताबा ठेवीत नाही. काही जणांना वाटतं विश्वासणारे आमची जागीर झालेली आहे, आमची संपत्ती झालेली आहे, माझ्याशिवाय यांना कोणीच वचन सांगायला जाऊ नये, हीच अपेक्षा प्रत्येक दिवशी मनामध्ये ठेवून चालतात. आणि प्रियांनो, ज्यांच्या मनामध्ये याची अपेक्षा असते ना, की माझ्याशिवाय दुसऱ्या कोणत्याही सेवकाने, विश्वासणाऱ्याने, सेविकाने परिवारात जाऊ नये, त्या सेवकाची सेवा प्रभू जास्त काळ टिकवित नाही, त्याला सेवेमध्ये जास्त काळ ठेवित नाही प्रभू.
का नाही ठेवीत? कारण प्रभूच्या प्रॉपर्टीला कोणीही वचन सांगू शकतं. कोणी पण आत्म्याच्या प्रेरणेने आलेला सेवक म्हणा, सेविका म्हणा, ब्रदर म्हणा, वचन सांगू शकतो. आलेला सेवक फक्त देवाचं वचन सांगण्यासाठी आलाय, बाकी त्याच्या मनात दुसरं काही नाहीये. कारण ते प्रॉपर्टी देवाची, तर सेवक कोणाची प्रॉपर्टी आहे? सेवक काही दुसरी प्रॉपर्टी आहे का? आज भान राहिलेलं नाही प्रियांनो. आज आपल्यामध्ये ना अहमपणा जास्त यायला लागलाय, म्हणून या गोष्टी होऊ राहिल्यात. पावलाच्या काळात असं नव्हतं, लोकच नव्हती. कशी सेवा केली असं पावलांनी. आणि जेव्हा रोडने मी येत होतो, देवबाप्पाने हा शब्द मला दाखवला, आणि या शब्दावर देवबाप्पाने असे काही विचार दिले. त्यातले काही विचार प्रभू सांगत आहे, काही विचार सांगू नाही राहिला. कारण मला आशीर्वादित, मला प्रसन्न करण्यासाठी पवित्र आत्मा जे बोललं ते वाक्य संदेशातून येत नाही, पण तुम्हाला आशीर्वादित होण्यासाठी वचनातून आणि विचारातून देवबाप दुसरं सांगत आहे. बघा देवबाप्पाचं बोलण्याच्या कशा पद्धती आहे. अहो, पवित्र आत्मा काही बोलू शकतो, काही सांगू शकतो. आणि पवित्र आत्म्याने बोलणारा दास ना गडबडत नाही, घाबरत नाही, थरथर कापत नाही. ही त्याची ओळख असते की तो पवित्र आत्म्यातून बोलत आहे. नाही तर बघा, जे पवित्र आत्म्यातून बोलत नाही त्यांची कशी त्रेता उडती. जरा ऐका एखाद्या सेवकाचा संदेश, गडबडून जातो तो. काय बोलू, एक किंवा दोन वाक्य बोललं, तिसरं वाक्य बोलतच येत नाही. लगेच आपण हे वचन बघू ना, आपण ते वचन बघू. माझ्याजवळ वचन सांगणं कमी आहे, पण विचार जादा आहेत. कुठून येतात ते विचार? पाठ केलेत मी. बघा, हातात तर काहीच नाही माझ्या. दिसतंय का काही की ब्रदरांनी काही घेतलंय त्याच्यात बघून बोलत आहे? कुठून येत ये? ही असती ओळख. देवाच्या आत्म्याने या सेवकाला या ठिकाणी पाठवले. आणि देवबाप उठून सुटून कोणाला असं सांगत नाही. जे ऐकणारे आहेत, करणारे आहेत, ज्यांच्या मनामध्ये फक्त प्रभूला उंच करण्याची इच्छा आहे ना, त्यांनाच प्रभू सांगतो ये. ज्यांच्या मनामध्ये प्रभूच्या नावाने स्वतःला उंच होण्याची अपेक्षा दडलेली असते ना, जरी बोलून दाखवली जात नाही, पण मनामध्ये मी उंच झालो पाहिजे, त्यांची सेवा देवबाप चालू देत नाही. पवित्र आत्मा बोलायला लागला ना, पवित्र आत्मा कोणाला घाबरत नाही. आणि पेत्र मोठा साक्षीदार आहे की पेंटिकॉस्टच्या दिवशी त्याने आत्म्याच्या प्रेरणेने जो संदेश दिला, त्या संदेशावर आज सर्व काही चाललंय. पण त्या पेत्राच्या संदेशाला आजही काही प्रियजन नाकारित आहेत, पेत्राचं बोलणं मान्य करत नाहीत. ते म्हणतात पेत्राचं ऐकल्यावर मग येशूचं कोण ऐकन? मग पेत्र कोणाच्या नावाने बोलत होता? ज्यांनी ज्यांनी पेत्राला ना विरोधाचं टार्गेट केलंय ना प्रियांनो, मग सेवक असू द्या, विश्वासणारा असू द्या, न्यायाच्या दिवशी ना त्यांना फार भयंकररित्या या प्रश्नाचं उत्तर देवबाप विचारणार आहे की पृथ्वीवर तुम्ही पेत्राच्या विरोधात का वागले, का बोलत होते? तिथं आत्म्याला उत्तर द्यायचंय, इथं बुद्धी म्हणती. म्हणून देवाचा आत्मा म्हणतो सध्या तुमचा समय चाललाय, माझा समय जेव्हा मी येईल तेव्हा माझा समय सुरू होईल. प्रभूच्या समयामध्ये ना देवबाप्पाने तुमची वाहवा करावी, तुमचा आदर करावा, तुम्ही सन्मानाचं पात्र देवाच्या नजरेत असावं, अशी वागणीची संधी या ठिकाणी आम्हाला दिली प्रभूने. किती जण ह्या गोष्टी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आज तर एकमेकाचा विरोध चाललाय, निस्ती चढाओढ चालली, मी मोठा का तू मोठा. म्हणून देवबाप म्हणला, जो मोठा होऊ पाहतो त्याने सर्वांचे दास व्हावे. मोठा व्हायचं कधीच विचार करू नका, मोठा फक्त प्रभू आहे. त्याला जर मोठ्या स्थानावर ठेवलं ना देवबाप, आपोआप तुम्हाला पण कोणत्या तरी स्थानावर आणीन. तुम्ही तोंडाने बोलून दाखवू नका मी या स्थानावर येईन, त्या स्थानावर आहे. देवबाप आणीन तुम्हाला, कुठं आणायचं तिथं.
आणि प्रियांनो, आणखी एक महत्त्वाचा विचार सांगतो मग थांबतो. जे कोणी सत्कार्याचे कार्य करतात ना प्रियांनो, देव बाप्पाच्या नजरेमध्ये ना ते प्रियजन अतिशय आशीर्वादित प्रियजन आहेत. हे माझं विधान नाही, देव बाप्पाचं विधान नाही. आणि बायबलमध्येच असे कृत्याचे वचनं देव बाप्पाने ठेवले आहेत. सर्वात आशीर्वादाचं कृत्याचं काम देव बाप्पाच्या नजरेत काय माहिती आहे? सर्वात आशीर्वादाचं कृत्याचं काम भुकेल्या व्यक्तीला जो जीव घालतो ना, त्याच्यासारखं आशीर्वादाचं कृत्याचं काम कोणतंच मोठं नाही. कारण तिथं स्वतः प्रभू म्हणतो, त्या भुकेल्या व्यक्तीने जेवण केलं नाही, मी जेवण जेवलो आहे. आणि याचा पुरावा यशायाच्या 58व्या अध्यायात देव बाप्पाने सांगितलं आहे की भुकेल्या व्यक्तीला जर तुम्ही खाऊ घालता तर त्याने ते खाल्लं नाही, मी खाल्लं आहे. एखाद्या व्यक्तीला तुम्ही कपडा पांघरायला देता तर त्या व्यक्तीने तो कपडा पांघरला नाही, मी पांघरला आहे. वाचा जरा तो अध्याय. प्रियांनो, देव बाप्पाने सत्कार्य सत्कर्म करणाऱ्यांची पण आठवण केलेली आहे. प्रियांनो, तुम्ही त्यामध्ये थोडे का होईना सत्कर्माच्या मार्गामध्ये देव बाप्पाला दिसलेले आहात, म्हणून देव बाप तुमच्या घरात येतो. या न तर कोणता सेवक एवढा उशिरा तुमच्याकडे यायला तयारी करणार नाही. म्हणून किती वेळ झालाय, मला जायला किती वेळ लागन, तिथं काय करू. मी काहीच विचार केला नाही. प्रभू मला उठ तिकडं जा, लगेच निघालो. संदेश नव्हता माझ्याजवळ तयार. म्हणलं प्रभू संदेश नाही, तुला काय करायचं संदेश नसला, तुझ्या संदेशावर मी बसलोय का? माझ्याजवळ असे विचार आणि असे वचने, तू जा तिथं फक्त. आणि रस्त्याने देवबाप्पाने मला वचन दाखवलं. पण जे विचार रस्त्याने देवबाप माझ्या मनाशी बोलत होता, ते विचार इथं बोलण्यात प्रगट नाही केले देवबाप्पाने. इथं वेगळे विचार देवबाप्पाने सांगितले. माझ्या मनाला प्रसन्न करणारं शब्द विचार देवबाप रस्त्याने माझ्याशी बोलत होता. मला वाटत होतं की ते विचार ते शब्द बोलण्यातून येतील, पण देवबाप्पाच्या पुढं कोणाला जाता येत नाही प्रियांनो. त्यांनी जे शब्द दिले आता मला आठवणत पण की काय बोलला, कसा बोलला. प्रियांनो, पवित्र आत्म्याचं बोलणं अद्भुत बोलणं आहे. धन्य ते कान आहेत, धन्य ते डोळे आहेत की ज्यांना हे ऐकायला मिळतं, त्या डोळ्यांना पाहायला सेवक दिसतो. याच्यासारखा आशीर्वादाचा क्षण या भूतलावर दुसरा कोणता नाही आहे प्रियांनो. ज्याला देवाला उंच करण्याची इच्छा असते ना, त्याच्या नजरेमध्ये या क्षणाला तो सर्वात अनमोल समय समजतो. ज्याच्या मनामध्ये ही गोष्ट नसती ना, मग त्याच्या मनामध्ये अन्य काय असतं ते मी सांगू शकत नाही. आणखी एक शब्द बघू. 2 तिमोथेय 3 अध्याय 12वं वचन. कारण ह्या वचनाला जर दाखवलं नाही तर संदेश पूर्ण होणार नाही. 2 तिमोथेय शेवटचं वचन आहे. 2 तिमोथेय 3 अध्याय. कोणतं पुस्तक आलं, मग पुस्तक सांगा, लगेच मी सांगतो. हो हो, तिमोथेयचं 2 पत्र. तिसरा अध्याय 12वं वचन. 3 अध्याय 12 वचन. हो. ख्रिस्त येशूमध्ये सुभक्तीने आयुष्यक्रमण करावयास जे पाहतात त्या सर्वांचा छळ होईल. होतोय ना छळ? ख्रिस्त येशूमध्ये. बरोबर आहे ना? हो. आज तुम्ही काय प्रॉब्लेम यामध्ये आहात तुम्हाला माहिती आहे ना चांगल्या प्रकारे. जी प्रॉब्लेम आहे ना तो छळ आहे तुमचा. आणि काय सांगितलंय देवबाप्पाने, वर्ष काय शब्द दिलाय, सुभक्तीचे आयुष्य क्रमण करावयास जे पाहतात त्यांचा छळ होईल ते धन्य.
आम्ही फार धन्य आहोत या छळाला, या संकटाला, या परेशानीला पाहून आम्ही कधी डगमगू नये. कारण ही परिस्थिती आम्हाला ख्रिस्तामध्ये मजबूत करण्यासाठी आलेली आहे, आम्हाला कमजोर करण्यासाठी आलेली नाही. मग आमचे जर निगेटिव्ह विचार असले ना, आमचे विचार म्हणतो काय माहिती मी या परिस्थितीतून सुटतो का नाही, का याच परिस्थितीमध्ये मी कायमस्वरूपी राहतो. देव बाप्पाने एक अभिवचनाचा शेवटचा मार्ग ठेवलाय बायबलमध्ये. पहिले करंती 10वा अध्याय 13वे वचनात सांगितलंय, तुमची परीक्षा तुमच्या सहनशक्तीच्या पलीकडे मी होऊ देणार नाही. देवाने जे कोणी या प्रक्रियेमध्ये चाललेत ना, छळामध्ये, संकटामध्ये, परीक्षेमध्ये, चिंतेमध्ये, अन्य निंदेमध्ये, त्यांची निंदा पण एक ठराविक समयापर्यंतच होणार आहे. त्यानंतर त्यांची निंदा होणं बंद होणार आहे. प्रियांनो, प्रभूसाठी सहन करणं साधं समजतं काय तुम्ही? साधं नाही प्रभूच्या नावाने सहन करणं, पण तेवढी सहनशीलता आमच्यामध्ये आणण्यासाठी आम्ही पवित्र शास्त्र रोज वाचलं पाहिजे. रोज देवाचं सामर्थ्य आम्ही वचनातून ग्रहण केलं पाहिजे. तेव्हा आम्ही हर परिस्थितीचा सामना करण्यासाठी वचनानुसार तयार राहू. जर आम्ही वचनाला जागा दिली नाही तर सांगता येणार नाही आम्ही कोटपर्यंत त्या दुःखाला, संकटाला, त्रासाला, छळाला, निंदेला सहन करण्याचं आम्ही सहन करू. पण वचन सोबत असलं ना, तुम्ही विजयी झाल्याशिवाय राहणार नाही. विजयाचा केंद्रबिंदू हे बायबल आहे प्रियांनो. याला जो वाचेल ना, तो जीवनामध्ये सफल झाल्याशिवाय राहणार नाही. पण दुःखाची, खेदाची गोष्ट आहे, काही प्रियजन आज बायबललाच हात लावित नाही. मग वाचायची प्रक्रिया तर खूप दूरची आहे त्यांच्यासाठी. प्रियांनो, अंतिम समयामध्ये बायबल वाचण्यापासून स्वतःला दूर ठेवू नका. मला एका बहिणीचं उदाहरण आठवतं प्रियांनो. त्या परिवारात मी सांगितलं होतं काही वर्षापूर्वी की एक अध्याय तुम्ही वाचा, एक अध्याय. पण एका परिवारातल्या एका बहिणीने मला सांगितलं, म्हणे ब्रदर, तुम्ही एक अध्याय वाचायचं सांगितलं होतं ना आम्हाला, मी आजच्या समयाला 10 अध्याय वाचत आहे. तो 10 अध्याय वाचल्याशिवाय मला चैन पडत नाही. ज्याला देवाचा आत्मा आशीर्वाद द्यायला लागतो ना प्रियांनो, ते एक अध्याय नाही, एका अध्यायापेक्षा जास्त अध्याय वाचणारे बनतात. प्रियांनो, फक्त देव तुमच्या संगती आला ना, सामर्थ्य तुमच्या बरोबर आलं. देव तुमच्या संगती नाही ना, मग नुसते शिक्के मारलेले तुम्ही प्रभूचे लोक आहात. शिक्के मारलेले प्रभूचे लोक कधीच बनू नका. आत्म्याने भरलेले तुम्ही प्रभूचे लोक बना. आणि आत्म्याने तुम्ही भरलेले प्रभूचे लोक बनावे म्हणून हे बायबल दिलंय तुम्हाला. ह्या बायबलला देण्याचे प्रभूजवळ अनेक कारणं आहेत, अनेक वाक्य आहेत. पण पवित्र आत्म्याला जिथं योग्य वाटतं तिथं तो त्या प्रकारे त्या बायबलचं वाक्य प्रकट करतो आणि सेवक ते बोलतो. प्रियांनो, हे बायबल साधारण नाहीये बायबल. या बायबलमध्ये ना, देवाच्या मनात काय आहे, देव काय आहे, देव काय करू शकतो, सगळं या बायबलमध्ये दिलंय. फक्त आम्ही आत्म्याने खरेपणाने वाचणं गरजेचं आहे. भयाने वाचणं गरजेचं आहे. न तर काय जण कसे, काय नाही हो, ते सेवक म्हणले म्हणून वाचतोय मी. कधी जर विचारलं त्या सेवकाने बायबल वाचतात का, होय म्हणायला जागा राहीन, हो वाचतो मी. सेवक थोडी विचारणार आहे कसं वाचतो, काय वाचतो, तुला काय भेटतं, एवढं थोडी सेवक विचारेन. फक्त एवढं विचारेन, वाचता का, हो वाचतो. असं बायबल वाचू नका. एक वचन जर तुम्हाला एक अध्यायातून देव बाप्पाने समजू दिलं ना, समजायचं तुम्हाला आशीर्वाद दिला. एक वचन. आणि जर अनेक दिले, अनेक वचनातून बोललं तर धन्यवाद.
जर तुम्हाला एक अध्यायातून एका वचनातून देवबाप आशीर्वाद देत नाही तर तुम्ही विचार करावा लागन तुम्हाला. देवबाप मला एका अध्यायातून एका वचनातून तो आशीर्वाद देत नाही म्हणजे माझ्यात काय कमजोरी आहे, मी कुठं कमी भरत आहे मला दाखव. माझा अनुभव या, मी स्वतः या अनुभवाला अनुभवलंय. सुरुवातीला मला पण वचनातून काही भेटत नव्हतं. मग मी देवबाप्पाला म्हणलं, देवबाप्पा मी एवढं विश्वासाने बायबल वाचतो पण तू एकही वचनातून मला आनंद, आशीर्वाद, उत्साह देत नाही. पुढं पाठण मागं सापट सारखंच वाटू राहिलं हे बायबल वाचन. मला काय उपयोग आहे म्हणलं प्रभू, माझे श्रम व्यर्थ चाललेत. प्रभूला आम्ही जर योग्य बोललो ना तर प्रभू उत्तर देतो. मी जेव्हा पण बायबल हातात घेतो, वाचतो ना प्रियांनो, कमीत कमी एक वचन तर देवबाप मला आशीर्वादित करतो. मी फार मोठी बाडाई मारत नाही, एक वचन का होईना देवबाप माझ्यासाठी आशीर्वादित करतो. म्हणून आजपर्यंत मी सेवेत आहे. करावा लागतं अगोदर, तेव्हा प्रभू त्याचा परिणाम दाखवतो. झळ खाल्ली ना फळ तुमची वाट बघत आहे, पण झळ खाल्ली नाही ना तर फळाची अपेक्षा करू नका. आज आम्हाला आशीर्वाद हवेत पण काही कष्ट न करता हवे. कष्ट नको, बिना कष्टाचे आशीर्वाद दे. उगाच एदेन बागेमध्ये आज आम्हाला म्हणला होता का प्रभू, आई ती भाकर भेटत होती ना बंद होईन आता निडाळाच्या घामाचे भाकर खावा लागणार आहे. देवबाप जो पण आशीर्वाद देतो ना तो आशीर्वाद कायमस्वरूपी असतो, तो टेम्पररी नसतो. आज जे कष्ट करतात बघा सुखानी, अर्धी भाकर का होईना खातील, पण जे कष्ट करत नाही ते काय करतात मला माहीत नाही. सेवकाची सेवा करणं हे त्याचं कष्ट आहे. काही जण म्हणते काय नाही होय सेवक आहे, यांना काही काम नाही, यांना फक्त सेवा. अरे सेवा हे आमचं कष्ट आहे, हे आमचं काम आहे. प्रभू म्हटलं आम्ही पण कष्ट करणारे आहोत. आम्ही घरात बसून नाही काय करत, आम्ही गावोगावी जातो, घरोघरी जातो, देवाच्या आत्मेच्या प्रेरणेने वचन सांगतो. हे आमचं कष्ट नाही मग काय. म्हणून प्रभू म्हणला, प्रभू म्हटले तुमचे श्रम मी व्यर्थ करणार नाही. पण काही जणांना समज नसल्यामुळं सेवकांना काहीच डिमांड देत नाही. काय नाही, यांना काय काम नाही, नुसतं घरोघरी जायचं काम आहे. कशासाठी जातात ते? वेळ घालवायला जातात, एखाद्याचा वेळ खराब करायला जातात. प्रियांनो, ज्यांना अज्ञान असतं ना तेच हे बोलतात, ज्यांच्याजवळ सुज्ञान आहे ते कधी बोलणार नाही. आणि त्यामध्ये तुमच्या परिवाराचं नाव आहे. बघा किती वाजलेत, 5:45 होत आलेत, तरी देवबाप तुमच्या घरात बोलण्याची इच्छा ठेवतोय. जिथं आशीर्वाद आहे तिथंच प्रभू बोलतो, अन्य ठिकाणी नाही बोलत प्रभू. हे लक्षात ठेवा. प्रभूच्या मर्जीशिवाय ना या झाडाचा पत्ता हलत नाही. तर देवाची सेवा करणं काय मनाने चालन का माणसाच्या? देवाची मर्जी असल्याशिवाय देवबाप बोलू शकत नाही. म्हणून देवाच्या भयात राहा, देवाच्या आज्ञेत राहा, देवाची इच्छा पूर्ण करणारे व्हा. देवबाप तुमच्या सगळ्या समस्यातून, अडचणीतून तुम्हाला बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या गोष्टीचा तुम्हाला अनुभव प्रत्यक्षात देवबाप दाखवीन. आणि त्यावेळेला प्रभू म्हणन, माझा सेवक काय बोलत होता तो असंच नव्हता बोलत, जे बोलत होता ते करण्याची माझ्या मनात तयारी होती म्हणून तो बोलत होता. काय जणांना काय न बोलून गेलेले, मनाला प्रसन्न वाटलं, पण परत माझं मन तसंच करायला लागलं. कधी करू नये. हवा आमचा देव असं आहे का, अशक्यला शक्य करणार आहे, असंभवला संभव करणार आहे. त्याच्या मुखातून निघला ना शब्द, तो शब्द पूर्ण होतोच. म्हणून शेवटी एक वचन वाचू, डोळे बंद करा, त्याच्यावर मी बोलणार नाही. यशायाचं पुस्तक काढा, वचन वाचलं, डोळे बंद करा. 55वा अध्याय काढा, 11वं वचन वाचा. 55वा अध्याय 11वं वचन.
त्याप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल व ते माझी इच्छा पूर्ण केल्या वाचून व ज्या कार्याकरिता मी ते पाठविले ते केल्या वाचून मजकडे विफल होऊन परत येणार नाही. देवबाप वाचलेल्या वचनातून तुम्हाला आणि मला आशीर्वाद देव. आमेन. करा डोळे बंद. एक सेकंद आपण शांत राहूया प्रियांनो. मनाला आपण स्थिर करूया प्रियांनो. कारण देवबाप अतिशय कळवळ्याच्या वाणीने बोललेला आहे आणि ते सर्व काही या मोबाईलमध्ये रेकॉर्डही झालेलं आहे. म्हणून मनाच्या स्थिरतेसाठी आपण शांत राहूया. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा हे यीशु मेरे खुदा. उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा हे यीशु मेरे खुदा. उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे. योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे. मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं. मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा हे यीशु मेरे खुदा. उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. कोटि कोटि स्तुति धन्यवाद. कोटि कोटि स्तुति धन्यवाद. होय माझ्या बापा, तुझ्या नावाला धन्यवाद असो. तुझ्या नावाला आम्ही उंच करतो. तुझ्या नावाचा आम्ही जय जयकार करतो. सर्वश्रेष्ठ, सर्व अति उच्च ठिकाणी राहणारे आमच्या स्वर्गीय बापा, तुझ्या नावाला आम्ही मान, महिमा, गौरव, सन्मान, स्तुती देतो माझ्या बापा. धन्य तो परिवार आहे माझ्या बापा, की त्या परिवारामध्ये तू आत्म्याने आणि खरेपणाने सेवकाच्या माध्यमातून येतो माझ्या बापा. जो आत्म्याने येणारा असतो तो आत्म्याचीच भाषा बोलतो. तो बुद्धीची भाषा कधीच बोलत नाही. स्वर्गीच्या देवा, तुला प्रार्थना करतो, विनंती करतो. आज या दासाला 2 सेवा करण्याची संधी दिली. एक सेवेसाठी मला आज तू पाठवलं नाही माझ्या बापा. 2 सेवा माझ्या हातून तुझ्या आत्म्याने करून घेतल्यात. पहिली सेवा, यांना जे काही शेत तू दिलेलं आहे माझ्या बापा, त्या शेतामध्ये जाऊन प्रार्थना करणं साधारण नाही.
प्रार्थना साधारण विषय नाही. प्रार्थनेच्या माध्यमातून पेत्र तुरुंगातून बाहेर निघालेला आहे असं वचनात आम्ही वाचलेलं आहे. प्रार्थनेमध्ये इतकं सामर्थ्य आहे. शिलास आणि पाऊल तुरुंगातून बाहेर निघले. प्रार्थनेमध्ये सर्वात मोठी शक्ती सामर्थ्य तू ठेवलेलं आहे आणि त्या प्रार्थनेला करण्याची सेवा आपल्या दासाला प्रथम शेतात जाऊन तू करण्याची संधी दिली. जो काय आशीर्वाद त्या जमिनीवर तुझ्या दासाने आत्म्याच्या प्रेरणेने तुला मागितला आहे तो आशीर्वाद त्या जमिनीला तू दिलाय माझ्या बापा असा मी विश्वास ठेवतो. आणि त्या जमिनीतून भरघोस पीक या प्रियजनांना तू देणार आहे असाही विश्वास मी ठेवतो माझ्या बापा. कोणतेही प्राणी त्या शेतामध्ये जाऊन पिकाची नासधूस करणार नाही यावरही मी विश्वास ठेवलेला आहे. कारण तुझे दूत त्या जमिनीच्या भोवती त्या पिकाचं संरक्षण करणार आहेत. स्वर्गीच्या देवा, तुझ्या या सर्व कृत्यांसाठी मी तुला धन्यवाद देतो. तुझ्या नावाला उंच करतो माझ्या बापा. दुसरी सेवा मला या घरामध्ये येऊन वचन सेवा करण्याची तू दिली. स्वर्गीच्या देवा, एखादा सेवक असतो त्याला अशा प्रकारची सेवा करण्याची तू संधी देतो. ज्याच्याबरोबर आत्मा आहे त्याच्याबरोबर तू काहीही सेवा करायला तयार आहे माझ्या बापा. याचं हे प्रमाण आहे. स्वर्गीच्या देवा, आमच्या बहिणीचा परिवार सदैव आशीर्वादाने आशीर्वादित ठेव माझ्या बापा. या घरातले लहान थोर प्रियजन सर्वजण आशीर्वादाच्या अधीन ठेव माझ्या बापा. प्रभूची शांती या जागेत सतत राहू दे माझ्या बापा. या घरातल्या तेला मिठा पिठाला आणि सर्व वस्तूंना तू सदैव आशीर्वादाने भरलेलं ठेव अशी ही प्रार्थना करतो. स्वर्गीच्या देवा, या घराच्या भोवती तुझे दूत यांच्या रक्षणासाठी सदैव तू उभे कर अशी ही विनंती करतो. आज आपल्या दासाला या ठिकाणी येऊन 2 प्रकारची सेवा करण्याची तू संधी दिली यासाठी धन्यवाद माझ्या बापा. मान सन्मान गौरव सर्व माझ्या बापा मी तुला देतो. धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नावानं मागतो म्हणून तू ऐक माझ्या बापा. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दर दिवसाची भाकर आज आम्हाला दे. आणि जसे आम्ही आमच्या अपराध्यांना क्षमा करतो तसेच आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस. कारण राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सदा सर्व काळ तुझीच आहे. आमेन. 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 प्रभु येशू रक्त की जय. प्रभु येशू रक्त की जय. प्रभु येशू रक्त की जय. आमेन. आमेन.